तर नमस्कार मंडळी, स्वागत करतो पुन्हा एकदा आपले समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण कुठं आलेलो, चिंबोऱ्यानं, खारे चिंबोऱ्यानं. तर घरशीच घास भांधून आणलं. घास कसला आहे तर कोंबडीचं पाय. आणि आज आपण पगोल्यानं दोन पाय लावलेलं आहे, कारण गेल्याला आलेलो तर आपलं घास बहुतेक खाल्लं, त्याच्यामुळे आपण आज काय केला, कोंबडीचं पाय लावलं. तर बघा, चिंबोरी मस्त भेटतील असा आपला अंदाज आहे. चला व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओचा शेवटपर्यंत आनंद घ्या. तर या बघा, आपल्या पगोल्या आहेत, चांगल्या घरशीत बांधून आणले. आणि घास बघा, हे बघा, दोन पाय बांधले. तर आज आपल्याला काम कच्चीच करायचं आहे. जागा बनव. बघ चिंबोरा बघ कसला, बाबा बाबा, बघ किंग साईज चिंबोरा आहे का, चिंबोरा चाबाबलाय खाऊन बघ, हल्लं नाही, चुललं नाही. बघ तर कधी कधी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात पगोल्या काढताना दाखवता येत नाही, कारण कसं आहे, खारपुटी झाडं असतात आणि पाणी पण जास्त असते. तर त्याच्या दुसऱ्या बाजूला आपण पगोल्या टाकलेल्या असतात, त्याच्यामुळं तुम्हाला त्या जास्त दाखवता नाही. ज्या जवळ असतात त्या दाखवता येतं. तर चिंबोरी भेटतात ती तुम्हाला लास्टला दाखवली जातात. तर आतापर्यंत बघा, एक उकटणी कधी गवले, 8-9 गवले ना, 8-9 चिंबोरी गवले कंचे. तर पहिले उकटणी, अजून आपल्याला 2-3 उकटण्या करायच्या आहेत. तर हे असतं चिंबोऱ्यांची मजा. हे बघा, खारपुटींची कसं जावं लागते, झाडा ऊन सगळा काही सण करून जावं लागतं आहे, कारण आपल्याला एक कंटेंट पाहिजे असते चिंबोऱ्यांचा. आणि चिंबोऱ्यांची आपल्याला पहिल्यापासून लागलेली आवडच आहे. तर येताना आपण पार्टनर बरोबर हाणतूनच, का माहिती आहे, बरोबर पाहिजे चिंबोरी धराला, किंवा काय वस्तू आपली म्हणजे पगोल्या बोला, अजून काय पाण्याची बॉटल बोला, काय वगैरे, आणि सोबत असलेला बरा असते. एकटा आलो तर कसं आहे, एकट्यालाच सगळी चिंबोरी भेटतात, पण एकट्याला काय तसा दिवस पटकन जाई नाही. सोबत असला कोण खरे कसं आहे, बोला चालायला असतंय, एक सोबती म्हणून. तर आपल्यासोबत बघा येतो आहे. येतो, काय बोलशील चिंबोऱ्यांचा अनुभव, काय बोलशील? मस्त भेटल्या चिंबोरी, 8-9 भेटले. कसं वाटते चिंबोऱ्यांना तुला बरं माझ्याबरोबर? आणि ऊन बिन कसं आहे, ऊन पकाच आहे. तर काय संदेश देशील यांना चिंबोऱ्यांना येतून त्याच्याबद्दल? पक्का ऊन असते, जेवायला कंटाळा येते असं, पण मजा एक असते, मजा असते. चिंबोऱ्यांची एक मजा वेगळीच असते. चला, तर मित्रांनो, 100% चिंबोरा आहे, अंदाज आपला परफेक्ट निघेल बघा. बघ बघ, मस्त साईजचा आहे. दोन आली बारकी बघ, सोडून देते, मोठी झाली तर या बस आपल्याला जा. यो बघ, आज घास
आज घास मस्त आहेत म्हणून तर चिंबोरी आपल्याला 100% येणार. बघा 2-2 पाय लावलं, खप्पालाच नको. तर मित्रांनो तिथं एक पगोली आहे आपली, तिच्यात पण 100% चिंबोरा आहे. बघा, बघत राहा. हाय पण बारका आहे, शिंगराच नाही. हे बघ, सोडून देते जा. बघ कसला चिंबोरा आलाय बघ, कडक. बारका हे बघ, सोडून देते. बघ पुन्हा एकदा कुर्ली ठरलेली आहे कावटांची. बघ पंधरा 16 चिंबोरी आहेत, त्याच्यात पाला टाकलाय. पण एकमेकाला मारताना अजून त्याच्यामुळे त्याच्यात थोडा अजून पाला टाकला, जेणेकरून एकमेकाला मारायला नको. दंब टाकते पाला म्हणजे कुस्त्या व्हायला नको त्यांच्या. दंब पाला टाकलाय. चिंबोरी सगळी खालती आहे ही बघा, कारण आम्ही चिंबोरी बांधत नाही, डायरेक्ट टाकतो ना. मग घरी गेलो बांधून, कोणाला देवाची असली तर देतो किंवा विकायची असली तर विकतो. बाकी सगळे ठेवाची फ्रीजरला टाकून, मग जाऊ पाहिजे तेव्हा खावाला होता. तर मित्रांनो एके साईडला आम्ही पगोल्या टाकल्यान, एक साईडला उकटून पण ऊन इतका बेकार आहे ना, लय डेंजर. जवळजवळ 31°C उन्हाचा पारा आहे. म्हणजे विचार करा किती ऊन असेल. गरमीचं दिवस आहे, असं वाटते ती चिंबोरी येऊ नको. पण आलोय चिंबोऱ्यानं, पाला टाकलाय नाही. चिंबोरी आहेत, फक्त 2 उकटण्या गेल्या, अजून 2 उकटण्या करू न बस. कारण कसं आहे माहिती आहे, ऊन बेकार लागते. पाण्याची एक बॉटल 2.5 लिटरची होती, ती संपली आता लगेच. 2 उकटण्या म्हणजे विचार करा, अजून 2 उकटण्या करायच्या आहेत. सोक किती लागेल, सोक म्हणजे तहान. नंतर लगेच 2 उकटण्या करत जाऊ घरा. बेकार ऊन लागते, बेकार. असं वाटते चिंबोरी पण नको. चिंबोरी पाहिजे ना तर मग असा उन्हा बिनान यावायला लागते. वाटते का सोपा नाही वाटते कोणाला, काही चिंबोरी भेटतात जाता होतं सांगता कोणाला, असं काय नसते. बेकार अवस्था होते. उन्हाचे सीझनला तर लय बेकार अवस्था. पावसाळचे एक वेळ ठीक आहे, थंडीचे ठीक आहे, पण उन्हाळचे लय डेंजर. तर चला 2 उकटण्या करून मग जाऊ घरा. उन्हान बेकार व्याकुल जीव झालाय. बरा झारा आहे ती, आता बेकार अवस्था असता. ही बघा आम्ही दोघाही स्वाग घातलं मौजे का, तर हे बघा या खुट्या रुपतान किंवा खारपुटी झाडं असतात त्यांच्या, या बघा या काठ्या बिट्या रुपतात, काचा असतात, नाही तर मेंढ्यांचंच पाला असते ना त्याला काटा असतात, ते सुकलेलं रुपतात. त्याच्यामुळं आम्ही हे बघा, कारण बुट्टा घातली तर ती बुट्टा चिखलान अटकतात, त्याच्यामुळं या सोपा उपाय. बरोबर नाही तू? बरोबर. तर कसं वाटते तुला बसलाच झाडाखाली तर? मस्त वाटते, एकदम सावली हवा मस्त येते. पक्का ऊन आहे, ऊन जाम आहे ना. चिंबोरी पण नको. चिंबोरी भेटतात ना आपल्याला, चिंबोरी दंब चिंबोरी भेटतात. ऊन बघा, उन्हाचा पारा बघा, हो बघा डोक्याच्या वरती. ये सावलीनं आम्ही बसलेलो, झाडाच्या खाली बसलो सावली, मस्त वाटते एकदम. किती वेळा चिंबोऱ्यानं आलास माझ्याबरोबर तरी अंदाजे? 5-6 वेळा आलो चिंबोऱ्यानं. 5-6 वेळा. तर त्यांना सांग तुम्ही तुला चिंबोरी देते का नाही, देते. आणि समजा चिंबोरी इकली तर पैसे देते का नाही तूच सांग. बघा
आता त्याचे तोंडून तुम्ही ऐकलं असाल. आता वाटते काय बर्ब आणते आणि याला काही देत नाही, तर आपण देत असून बरोबर ना. बरोबर. इथे एकट्यालाच आता पगोली उकटायला लागेल. झोपलाय बघा कसा. तर आता ही शेवटची उकटणी असेल. शेवटची उकटणी आणि कधी काय भेटेन ती डायरेक्ट घरी गेलो आपण टपान चिंबोरी सगळी टाकू न मग दाखवू. कारण उकटताना व्हिडिओ नाही दाखवायला भेटणार, कारण आता बॅटरी जवळजवळ आहे 2% म्हणून ते इतका फास्ट फास्ट बोलते. कारण चार्जिंगलाच नव्हता लावला मोबाईल. आलो तर किती टक्के होती बॅटरी, जवळजवळ 25 ते 30% होती. आता पटापट बॅटरी उतरायला लागली. तर चला डायरेक्ट तुम्हाला घरी गेल्यावर चार्जिंग करेन न मग कधी चिंबोरी भेटली ती दाखवेन. चला मंडळी, डायरेक्ट कधी पण कट होऊ शकते. तर पहिला घरी आलो आणि चार्जिंगला फोन लावला, थोडी चार्जिंग केली. आता चिंबोरी बघा. ही बघ ती चिंबोरी सगळी आतमध्ये आहे.